चला मग तुमचे थोडे फॉलोअर्स कमी करूया आपण. CSK, MIK, RCB फेवरेट टीम कोणती? रोहित शर्मा. आणि नेहमी जी सहसा शिवी देतो ती शिवी कोणती? आपला आजचा जो गेस्ट आहे तो कॉमेडी क्षेत्रात एकदम प्रसिद्ध आहे. लोकांना असं वाटू शकेल की हा स्क्रिप्टिंग करून कॉमेडी करतो, पण तसं नाही आहे. तो जे बोलत जातो त्यातनं कॉमेडी घरत जाते. आता ते कसं होतं ते आजच्या पॉडकास्टमधनं बघूया. चला मग सुरू करूया फ्रेंडली टॉक्स विथ गोगा. नमस्कार मित्रांनो. मग आजचे आपले गेस्ट ज्यांच्याबद्दल मग मी तुम्हाला इंट्रोडक्शन दिलं आहे, अनिकेत, जे कॉमेडी क्षेत्रात फार प्रसिद्ध आहेत व ते कार्टून आण्या या नावाने फेमस आहेत. हे आपल्या आज प्रथम पॉडकास्ट एपिसोडचे गेस्ट आहेत. आपले फ्रेंडली टॉक्स विथ गोगा या पॉडकास्टमधला आज पहिला एपिसोड आहे आणि तो आज धमाकेदार रित्याने सुरू होणार आहे. चला मग अनिकेत भाऊ, सुरुवातीपासून सुरू करूया. अनिकेत नाव तुमचं आहे. कार्टून आण्या हेच नाव तुम्ही का निवडलं, दुसरं कोणतं का नाही? सर्वात पहिला म्हणजे माझं नाव अनिकेत संजय शिंदे. मला पहिल्यापासूनच म्हणजे असं काहीतरी करायची आवड. म्हणजे माझ्या घरच्यांचं असं इच्छा होती की आमच्या अनिकेतला शिकवून कुठेतरी मोठं करायचं आहे, शिकवून वगैरे इंजिनियर किंवा कुठलंही असू दे की असं आमचं पोरगं म्हणजे उच्च थराला असावं. मग त्यानुसार म्हणजे मला एक ह्या क्षेत्रात आवड होती. आम्ही जर असं गल्लीत मित्र बसलेलो आणि त्यावेळी की म्हटलं की आपण असं करूया, असं व्हायचं तसं व्हायचं. आता मग तू जर असं झालास तर तुझं नाव काय असेल, म्हणजे आपण काही जरी झालो तरी आपलं नाव म्हणजे काहीतरी असं वेगळं पाहिजे. हां, ब्रँड व्हॅल्यू. मग तसं काय असेल म्हणजे बसल्या बसल्या मी म्हटलं की मला कॉमेडी करायला आवडते. मग त्यानंतर मग मला म्हणजे पै पाहुणं आली की काय पण मजा बिजा केली की सगळेजण असे म्हणायचे की कार्टूनच आहेस बघ. म्हणजे आज पण कोण पण म्हणते की कार्टूनच आहेस. मग मला मित्र म्हणायला लागले की आण्या असं म्हणायचे. मग मी ती दोन्ही पण जॉईन केलं की कार्टून आण्या. आपल्या मित्रांच्यात अशी देखील चर्चा की तुम्हाला कार्टून पाहायला फार आवडतं. हो, मी कार्टून पहिल्यापासूनच सवय की नाश्ता करताना TV लावायची, कार्टून बघत नाश्ता, त्यामुळे ती सवयच लागली. घरचे कोणत्या नावाने बोलतात? कधी मम्मी अनु म्हणते, पप्पा अनिकेत म्हणतात. आम्ही तिघे सख्खे भाऊ, दोघं पण मॅरिड आहेत, ते पण अनिकेत म्हणतात. आणि मला माझ्या दोन्ही वहिनी मला लाडाने बाळासाहेब म्हणून हाक मारतात, बाळासाहेब. आणि मग मित्रपरिवारमध्ये अनक्या, आण्या, आणि काय मग ते सिच्युएशननुसार शिवीगाळी. पै पाहुण्यांच्यात आमचं इस्लामपूरला माझी मावशी आहे, तिकडं पण मावशी पण मला अनु असं, काका अनिकेत वगैरे, म्हणजे सगळे पै पाहुणं आमचे मामा वगैरे सगळेजण अनिकेतच. म्हणजे जसं सिच्युएशन असेल त्या सिच्युएशनच्या हिशोबाने आपलं नाव घेतात. मग ती सिच्युएशन रागाची असली तर तिथं आपलं नाव नाही, तिथं आपल्याला शिवीनं हाक मारली जाते. गोड सिच्युएशन असली तर राजा, अवघड सिच्युएशन असली तर आण्या, शिवी डायरेक्ट. हा. घरच्यांचा तुम्हाला किती सपोर्ट होता? लहानपणापासून म्हणजे मी आमच्या घरात शेंडपण म्हणजे सगळ्यात लहान मीच, आज पण मीच लहान आहे घरी आमच्या. त्यामुळे मी लाडाचाच प्रत्येकाच्या. म्हणजे मी काही करायचं म्हणजे घरच्यांना माहिती की अनिकेत करतोय तर त्याला परिस्थितीची जाणीव आहे. पहिल्यापासूनच म्हणजे परिस्थितीची जाणीव, मी कुठल्या गोष्टीचा हट्ट केला नाही, काय नाही. म्हणजे त्यामुळे घरच्यांना माहिती की अनिकेत कुठलंही पाऊल उचलतोय तर चांगलंच उचलते. आज घरी मी सगळ्यात लहान जरी असलो तरी मला अभिमान वाटतो की घरचे मला काही म्हणजे करायचं असलं तर घरचे मला अभिमानाने विचारतात की अनिकेतला विचारूया. ते मला गर्वाची गोष्ट लई वाटते की मी सगळ्यात लहान असून मला विचारतात, म्हणजे कुठंतरी मला कळतंय त्यामुळं मला विचारतात, त्यामुळं भारी वाटतं. मी आपल्या दर्शकांना सांगू इच्छितो की अनिकेतचं वय फक्त 22 वर्ष आणि त्याचे ऑलमोस्ट इंस्टाग्रामवर 1 मिलियनच्या आसपास फॉलोअर्स आहेत. त्याचं एक म्युझिक अल्बम फार सुपरहिट झालेला आहे. मग तुमचा रोल मॉडेल कोण आहे? माझा रोल मॉडेल तसं मी स्वतःच आहे. मी काही जरी करायचं म्हटलं की मी माझ्या स्वतःकडे बघूनच करतोय. म्हणजे कुणाकडे बघून आपण असं करायचं, आपण तसं करायचं, ह्याच्यासारखं करायचं, यासारखं नाही. आपल्याला जेवढं झेपतंय आपण तेवढं करतोय. आणि मला जेवढं कॉन्फिडन्स आहे की मी हे करू शकतोय तेवढं मी नक्की ते करायचा प्रयत्न करतोयच. आणि जेवढं मी आजपर्यंत प्रयत्न केलेत त्यात मी आजपर्यंत यशस्वीच झालो. अरे वा. तुमच्या एखाद्या फॅननी तुम्हाला भेटण्यासाठी एखादं क्रेझी गोष्ट केली आहे किंवा एखादा कॉमेडी किस्सा आमच्या दर्शकांना सांगू इच्छिता? हा, एकटा फॅन होता माझा. म्हणजे फॅन मला असं मी कधी कोणाला म्हणजे फॅनच्या नजरेने मी कोणालाच बघत नाही. माझा मित्र होता म्हणजे फॅनच, अनोळखी. म्हणजे एक व्हिडिओच्या माध्यमातून तो मला म्हणजे माझा नंबर तसा व्हायरल झाला.
त्याने मला कॉल करायचा सारखा. मग कॉल करायचा, मी कसं कधी कामात असलो तर मग मी शूटमध्ये ते वगैरे असलो तर मी मोबाईल सायलेंट असला की माझा सायलेंट असायचा फोन. मग तो कॉल करायचा कधी कधी. मग एकदा मला कॉल आला की हा तुला कॉल करतोय कधी कधी जास्त, आणि तू कधी कधी कामात असलास की उचलत नाही. आणि मी तो कॉल बॅक पण करायचो की ते 3-4 फोन येऊन गेले की बाबा करूया. मग मला भेटायचं आहे तुमच्यासाठी, म्हणजे मला काहीतरी गिफ्ट द्यायचं. मी म्हणलं मला गिफ्ट काय नको, मी नक्की भेटतो तुला. छान. तर एक दिवस ते पोरगं डायरेक्ट टॅटूच्या शॉपमध्ये जाऊन बसलेला आणि पूर्ण माझा फोटो तो इथं काढून घेत होता. पूर्ण काम रेडी चालू होतं. फक्त दादा 1-2 मिनटं मला तुम्ही व्हिडिओ कॉल करा, मी तुमच्यासाठी काहीतरी सरप्राईज दाखवते. त्याने व्हिडिओ कॉल केलं आणि ते डायरेक्ट दाखवत होता की मी तुमचा टॅटू काढते. आणि टॅटू काढायच्या परमनंट त्याच्या आधी ती म्हणजे गिरवून घेतात पेनाने, ती गिरवून वगैरे घेतलेली. आणि मला वाटलं की टॅटू काढलं की काय. ती काढायच्या आधी मी त्याला म्हटलं की मी ॲक्च्युली काहीतरी कामानिमित्त अर्जंट कामानिमित्त जात होतो. आणि ते बघितल्यानंतर मी हाय असं थांबलो की बाबा आपल्या एखाद्याने टॅटू काढतोय. मी थांबलो, म्हणजे मी जरा म्हणजे एकदम नाही का आपण कुठंपर्यंत गेलोय. मला अजून माहित नाही की मी कुठंपर्यंत आहे, आणि मी कधीच विचार करत नाही की मी आपण या थरला गेलोय तिथं गेलोय. मग मी ते बघितल्यानंतर म्हणजे मला पहिलं कळायचं बंद झालं. मी म्हटलं की तू कुठं आहेस सांग, तू सांगलीत होता. मला इचलकरंजीतून सांगलीत यायला जेवढा वेळ लागतोय तेवढाच वेळ दे, मी तुझ्यापाशी येतो. मी त्याच्यापाशी गेलं, मी त्याला समजून सांगितलं की तुला टॅटूच काढायचा आहे तर तुझ्या आई वडिलांचा काढ, माझा नको काढूस. कारण हे काय क्षणिक आहे, म्हणजे फेम कोणाचा येतोय कोणाचा जातोय. त्यामुळे तू काढायचा तर तू आई वडिलांचा काढ, कारण ते एक मरूसपर्यंत डाग असतोय टॅटू म्हणजे. मग माझ्या हेतून तर तेव्हा मी त्याला समजून सांगल्यानंतर म्हणजे ती माझ्यासाठी एक इमोशनली पण आणि एकदम असं आश्चर्य गोष्ट होती. किस्साच तो वेगळा होता. मग आपल्या दर्शकांपैकी जे कोण अनिकेतचे चाहते असतील डिस्क्रिप्शन चेक करत राहा. आपण देखील अनिकेतचा नंबर कधी ना कधी तिथं शेअर करूच. तसा माझा नंबर खूप जागी शेअर आहे. जर तुम्हाला 1 दिवसासाठी चीफ मिनिस्टर बनवलं तर तुम्ही काय करशील? शक्यतो एकाच दिवसासाठी बनवणार आहेत म्हटल्यानंतर मी सगळं चांगलंच करणार. हा, आणि माझा करणार कारण की पुढच्या वेळी पण तुम्ही सीएम मीच व्हायला पाहिजे. हा, बरोबर. पॉलिटिक्स जमतं तुम्हाला? पॉलिटिक्स जमतं, पण मला त्यात इंटरेस्ट नाही एवढा. आणि पॉलिटिक्स कसं असतं ते पण माहीत नाही मला एवढं शक्यतो. पण मला जेवढं करता येईल, चांगलं जेवढं करता येईल तेवढं मी नक्की करणार 100%. मित्रपरिवारासाठी काय करणार आणि कॉमेडी इंडस्ट्रीसाठी काय करणार तुम्ही? हो, म्हणजे प्रत्येकाला, म्हणजे जेवढे माझे मित्र असतील कुणाला कशाची, म्हणजे शक्यतो माझा म्हणजे मी सामान्य घराण्यातलाच आहे. शक्यतो सामान्य घराण्यात एकच प्रॉब्लेम असतो की फायनान्शियली पैशाचा. मी चीफ मिनिस्टर झालो, पहिला मी स्वतःला चिमटून घेणार की मी चीफ मिनिस्टर झालोय काय. जर आपण झालो असलो तर आपल्याकडे वेळ खूप कमी आहे की संध्याकाळपर्यंतच मी असणार. म्हणजे समजा आज रात्री 12ला चालू झालं तर उद्या संध्याकाळी 12ला संपणार. त्या वेळात मला काय काय करायचं आहे माहीत नाही, पण जेवढंच काही करता येईल तेवढं मी मित्रपरिवारासाठी, माझ्यासाठी ते मी, म्हणजे आपण आता तुमच्या प्लॅटफॉर्मला बसले म्हणून मी असं म्हणत नाही की मी सगळं लोकांसाठी करणार, माझ्यासाठी काय नाही. प्रत्येकाच्या मनात स्वार्थ असतो. माझी काय लई मोठी भूक नाही की बाबा आपले घर साधं चांगलं असावं, आपली गाडी, आपला एक बिझनेस बाद झालं, याच्या पुढे आपल्याला काय लाईफमध्ये मरूपर्यंत काय नको. तसंच मी जसं वागतोय तसंच माझ्या मित्रांचं पण झालं की मला बाद झालं. हा. मग अनिकेत भाऊ, तुमचा रिसेंट म्युझिक अल्बम जो आता नुकताच रिलीज झालाय जानेवारी, मोजके दिवस झालेत आणि 7 लाखच्या वर व्ह्यूज गेलेत. हो. त्याची स्टोरी कशी घडत गेली? त्याची स्टोरी म्हणजे मला अर्जंट कॉल आला प्रोडक्शन हाऊसमधून की आज कॉल केला तर आज सकाळी फोन केला, आज संध्याकाळी काही पण करून निघावं लागेल. कुणीकडे? नाशिकला शूट होतं. म्हणजे सकाळी कॉल आला आणि आज संध्याकाळी तुम्हाला काही करून निघावं लागेल, उद्या रिहर्सल होईल. आणि म्हणजे शुक्रवारी संध्याकाळी निघलो, शनिवारी रिहर्सल झाली आणि रविवारी आणि सोमवारी शूट झालं. मग आज निघलो, म्हणजे शुक्रवारी त्या दिवशी निघावंच लागेल. मग निघाल्यानंतर मग ट्रॅव्हलर्सनी गेलो मी, म्हणजे झोप पण होईल ना व्यवस्थित. स्लीपर बुक करून गेलो, झोपलो. तिथे गेल्यानंतर फ्रेश वगैरे झालो आणि मग आम्हाला रिहर्सलला जायला 12 वाजले. हा, तिकडे गेल्यानंतर मग मला डान्समध्ये, म्हणजे माझा डान्स क्लास नाही काय नाही, म्हणजे नॅचरलीच माझा डान्स आवडते खूप जणांना. म्हणजे मी नाचत नसतं जे मागं जातोय असं, ते बऱ्याच जणांना माझे, म्हणजे ते इंस्टाग्रामला माझे व्हिडिओ इंस्टाग्रामला ते रीलमध्ये तुमची डान्स स्टेप देखील तीच आहे.
हां म्हणजे त्यांनी सुद्धा मला तेच सजेस्ट केलं. ओके. म्हणजे ते त्यांनी कोरिओग्राफी करत होते, मग ते डान्स म्हणजे ते सॉन्ग चालू केलं तेव्हा मी माझं असं नाचायला लागलो आणि ते त्यांना भारी वाटलं की बाबा तुझ्या स्टेप त्यात आपण ॲड करूया. थोडक्यात नॅचरल कोरिओग्राफी. नॅचरल कोरिओग्राफी पण, आणि त्यांनी पण कोरिओग्राफी माझी एकदम भारी घेतली, मस्त घेतली. हो, भारी वाटलं. त्या गाण्यामध्ये एक सीन आहे जिथे हिरोईन तुम्हाला खांद्यावर उचलते, त्याबद्दल दर्शकांना ऐकण्याची इच्छा आहे. हां म्हणजे ती हिरोईन जी आहे ती पहिल्यापासून म्हणजे ती तिच्या घरचे काहीतरी फंक्शन असतील तर ती त्यांच्या घरच्यांना खांद्यावर घेऊन नाचते. ओके. मग तिने म्हटली की हे माझ्यासाठी नवीन आहे. म्हणजे बरेच जण काय करतात की लेडीजला खांद्यावरती घेऊन नाचतात, मग ती काय करते की ती लेडीज आहे आणि ती जेंट्सला खांद्यावर घेऊन नाचते. मग ते मी म्हटलं की ते आपण सॉन्गमध्ये आपण ॲड करूया, ते भारी वाटेल. पडायची भीती वाटली? नाही एवढं नाही, कारण मागून सपोर्ट होता थोडा, मागून पण सपोर्ट होता. शूटच्या वेळी मागून एकानं धरलं होतं पण ते एवढं दिसत नाही, ॲड करून गेलं. पण ते शूट चालू म्हणजे सीन चालू झाले तो तिकडून गायब झाला. मग ते तेवढाच सीन होता तो तेवढा कव्हर करून घेतला. आणि तो सीन आम्हाला घ्यायला 3-4 टेक म्हणजे 2-3 टेक तरी गेले. ती दमलेली की बाबा अरे बाबा. म्हणजे ते माझा व्हिडिओ रिसेंटली काहीतरी 9 मिलियनला गेला व्ह्यूज त्याचे. 9 मिलियन? हो म्हणजे अरे नीट बस की 90 लाख, ऑलमोस्ट 1 करोडच्या जवळ. हां इंस्टाग्रामला तो व्हायरल झाला बऱ्यापैकी. मग तिथं मजा आली आम्हाला, शूटला एकदम मजा आली, फुल राडा घातला आम्ही. आता जे यंगस्टर्स आहेत जे तुम्हाला बघून इन्फ्लुएन्स होत आहेत रील स्टार बनावं, त्यांना एखादा काय सल्ला देशील तुम्ही? हां मग चांगलंच आहे की रील स्टार म्हणण्यापेक्षा एक कलाकार. मी म्हणजे कलाकार म्हणूनच मला आवडतं की मी माझी कला दाखवतो. आणि कुठलंच म्हणजे मी स्वतः पहिल्यापासून स्वतः कंटेंट म्हणजे क्रिएट करतो आणि मी स्वतःच व्हिडिओ बनवतो. त्यामुळे कोणी जरी बनवायचं असलं तर त्यांचं टॅलेंट जर असला तर त्यांनी स्वतः म्हणजे स्वतः टॅलेंट दाखवू शकतात. आणि ते जर पब्लिकला आवडलं तर एकच नंबर. माझी सुद्धा मी लोकांमुळेच इथंपर्यंत आहे आज. म्हणजे त्यांना माझी कला आवडते त्यामुळं. आणि माझ्यासारखं जर अजून माझ्यापेक्षा सुद्धा भारी खूप जण आहेत, त्यांनी सुद्धा असं केलं तर भारी आहे. हा प्लॅटफॉर्मच चांगला आहे की एखाद्या कलाकाराला वाव मिळेल एखाद्या. बरोबर. एखादा व्हिडिओ बनवायला किंवा एखादी कलाकृती बनवायला साधारणपणे किती एफर्ट्स, किती टाइम आणि किती बॅलन्स लाईफ लागतं? शक्यतो मी व्हिडिओ करायचं म्हटलं की पहिला माझा मूड असा म्हणजे आज व्हिडिओ करायचा. ओके. असं नाही की पहिलं मला कंटेंट असं आपण दोघं जर बसलोय, मला असं इथं बसल्या काही पण आठवतं बोलण्यातून. आता आपण परवा दिवशी आपली मीटिंग होती आणि तेव्हा आपला एक नॉर्मली जोक झाला आणि आपण हसलो. तुम्ही स्वतःच म्हटलं की बाबा आपण यावरती व्हिडिओ बनवायला पाहिजे, असा म्हणजे जोक. मग साधारणपणे एक व्हिडिओ बनवायला तुम्हाला किती टाइम लागेल? म्हणजे एक व्हिडिओ बनवायचं म्हटलं की मला असं नाही की 5 मिनिटात होऊन जातो. ओके. म्हणजे मी काय करतो, एक वाईड अँगल मोबाईलवरूनच, आणि तुमचा डायलॉग असला की तुम्हाला क्लोजअप, मला क्लोजअप, आणि लास्टला काय आपलं ते म्हणजे कानपाडा खाल्लेलं किंवा काय डचकलेलं असं असतं ते मी त्यात मॅच करून म्हणजे 1 टेकमध्ये होऊन जातो. फक्त त्याला डिस्टर्ब नको की असं आवाज वगैरे नको कसलाच. ओके. प्रत्येक वेळी मित्रपरिवारला बोलवायला लागतं का कसं? नाही बोलावं नाही लागत. म्हणजे आता समजा आपण इथं बसलो आणि आपल्याला काहीतरी आठवलं, तुम्ही इच्छुक असाल तर आपण सुद्धा करू शकतो. नाही तर मग माझा व्हिडिओ पार्टनर कंटिन्यू ठरलेला आहे की मुख्य आपलं मुख्य काय मास फार फेमस आहे. मग अनिकेत भाऊ, आता जो पुढचा राऊंड आहे आपला तो रॉंग आन्सर राऊंड आहे. यामध्ये तुम्हाला सगळी उत्तर चुकीची द्यायची, बरोबर उत्तर द्यायचं नाही. जसं की जर मी तुम्हाला विचारलं तुमचा आवडता पक्षी, तर झेब्रा सांगू शकता तुम्ही त्या हिशोबानं. मग तुमचं नाव काय आहे? माझं नाव संजय. तुमचा आवडता ॲक्टर कोण आहे? अमित. आवडती ॲक्ट्रेस? अक्षय. फेवरेट पॉलिटिशियन कोण आहे तुमचा? जयश्री. फेवरेट सिंगर? पूजा. फेवरेट कॉमेडियन कोण आहे? ऋतुजा. आता ही जी नावं घेतलीत ती नेमकी आहेत तरी कोण? सर्वांनाचा प्रश्न पडलाय. ही जी नावं आहेत म्हणजे आता ही 6 विचारला तुम्ही भाऊ. मी 6च्या 6 नावं मी माझ्या घरचीच घेतली. म्हणजे त्यात माझे 2 वहिनी आहेत, मम्मी, आणि माझं नाव सांगितलं ते म्हणजे माझ्या वडिलांचं नाव, आणि 2 माझे भाऊ. आम्ही 6 जणांनी नाव. ओके. आता पॉलिटिशियन कोण आहे? यात पॉलिटिशियन म्हणाय गेलं तर ती 6च्या 6 जण आहेत. आणि कॉमेडियन कोण तुम्ही? हा. छान. आता जे मी शब्द घेईन ते शब्द ऐकल्यावर तुम्हाला पहिली जी गोष्ट आठवती ती व्यक्त करायची. म्हणजे हे खरं सांगायचं ना? हा, हे खरं यात पण रॉंग उत्तर द्यायचं. यामध्ये एकदम खरं उत्तर द्यायचं आणि मनापासून जी गोष्ट तुम्हाला आठवल ती सांगायची. चालेल? चालेल. मग माझा पहिला शब्द आहे राम.
राम म्हटल्यानंतर काय सगळ्यांनाच माझ्या मते रामांचंच मंदिर आठवलं. ओके. प्रेम. प्रेम प्रेम म्हणल्यानंतर काय, जो प्रेमभंगी असेल त्याला प्रेम म्हणजे लव आठवल. आणि काय सिंगल असेल माझ्यासारखा तर त्याला काय प्रेम म्हणजे त्याचा एक मित्र प्रेम आठवल. फॅन्स जे तुमचे भरपूर आहेत. हां, फॅन्स म्हटलं की असं कोण पण येतं की मी तुमचा खूप मोठा फॅन आहे, व्हिडिओ भारी असतात. फॅन्स म्हटलं की तसं आठवते. ओके. कॉमेडी. कॉमेडी म्हटल्यानंतर आता जसं नाही काय म्हणजे अन्न वस्त्र निवारा, तशी एक गोष्ट वाढवायला पाहिजे की त्यात कॉमेडी. मूलभूत गरज म्हणजे सगळीजण म्हणतात की हसल्यानंतर आयुष्य वाढते, त्यासाठी मग कॉमेडी म्हटलं की तसंच. म्हणजे एक चौथी मूलभूत गरज ऍड केली पाहिजे, अन्न वस्त्र निवारा व कॉमेडी. बरोबर. ओके. आता काही सिरियस क्वेश्चन्स. ट्रोल आणि क्रिटिसिझम यांना तुम्ही कसं हँडल करता? म्हणजे बऱ्याच वेळा काही लोक बाउंड्री क्रॉस करून बोलतात, त्यावेळी तुम्ही कसं रिएक्ट करता किंवा कसं हँडल करता त्या गोष्टीला? म्हणजे मी आता एक साधारण एक कॉमेडीचा चांगला व्हिडिओ बनवला. त्या व्हिडिओला मला 300 कमेंट, 400 कमेंट, 900 कमेंट, 1000 कमेंट असे येतात. पण 100 कमेंटमध्ये 99 कमेंट एकदम चांगले आहेत. ओके. आणि एकच कमेंट अशी आली की ती मनाला लागते एकदम. म्हणजे बाबा आपण असं केलं आणि कुणाचं एवढं मन दुखवलं की आपण एवढा हसवायचा प्रयत्न करतोय आणि एखाद्यानं असलं आपल्याला वाईट कमेंट टाकली की ते जरा हार्ट होते. बरोबर. पण तरी पण त्याला मात करायचं म्हणलं की मी त्या 99 कमेंटकडे बघतो की एकामुळं आपण इथं थांबायला नको, की ते 99 जणांना जर आवडले तर आपण पुढे जाऊ, या गोष्टीला आपण इकडेच सोडू. आणि शक्यतो करून मला कमेंट वगैरे काय वाईट येतच नाहीत. कुठं तरी क्वचित आली तर आली, ते आल्यावर ते कधी तर वाईट वाटते. मग रोज रोज आली असती तर ती सवय लागून गेली असती. कधी तर आली तर मग ती जरा हार्ट होते. तुम्ही सर्व कमेंट वाचता? हां, मी सर्व कमेंट वाचतो. आवडली म्हणजे प्रत्येक कमेंटला माझी लाईक तरी असतेच. अरे वा. आणि रिप्लाय वगैरे असतो. अच्छा. जर रील स्टार किंवा कलाकार नसता तर तुमचा प्लॅन बी काय होता? रील स्टार आणि कलाकार नसतो तर मग नशिबानं साथ दिली नसेल काय, मग आपलं डबा घ्यायचा आणि MIDCत 8 तास 12 तास 4 12 12 माझं सध्या तेच चालू आहे. होय काय? मला वाटत नाही. अशी एक म्हण आहे, दुःखाशिवाय सुखाला किंमत नाही, अंधाराशिवाय उजेडाला तेजाला किंमत नाही, युद्धाशिवाय शांतता किंवा पीसला किंमत नाही. ह्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? हां, म्हणजे तुम्ही सगळं सांगितले ते. म्हणजे अंधार आहे तर उजेड पाहिजेच आणि उजेड असला तर अंधार पाहिजेच. म्हणजे जे चालू घडामोडी हे पाहिजेतच. मग राग कुठे तर असेल, त्यामुळेच कॉमेडी इतकी भरमसाठ असेल. मग असं होऊ शकत नाही का त्या रागाला मात करण्यासाठी कॉमेडी हे वरदान किंवा औषध आहे? हां, बरोबर. औषध हसणं एक औषध असं आहे की हसण्याला तोड नाही आणि हसल्यानंतर माणूस कुठंतरी त्याचा ट्रेस वगैरे गायब होतो. आणि मला तर हसवायलाच आवडते. माझे बऱ्यापैकी व्हिडिओ सगळे हसवायचे आहेत. त्यामुळे आमच्या दर्शकांना जर कार्टून ह्याला अजून जवळून जाणून घ्यायचं असतं तर त्यांनी तुम्हाला कुठं शोधावं? ते मला भेटल्याशिवाय मी कसं आहे कळणारच नाही. माझ्यामध्ये तुम्ही मला मोबाईलवरती बघितल्यानंतर बरेच जण म्हणतात की बाबा ॲटिट्यूड असलं असतं, पण मी भेटल्यानंतर मी सर्वसामान्यासारखाच असतो. आपलं निवांत एकदम बोलणं चालणं आपलं. बरोबर. मला तसंच आवडते, साधं सिंपल. म्हणजे आपण काही एवढं पण मोठं नाही की. आणि जेव्हा मोठं समजलं की तेव्हा समजायचं की आपण चुकतोय कुठं तर. आपण हवेत गेलो की मग चुकालोय कुठं तर. त्यामुळे मग आपलं आहे तसंच बरं आहे, आपलं चाललंय तसं. मग दर्शकांनो डिस्क्रिप्शन चेक करत राहा. एक ना एक दिवस अनिकेतचा नंबर नक्की पडेल तिथे. नक्की नक्की. तसा नंबर माझा भरपूर व्हायरल आहे, तरी पण आपण म्हणजे. मग मित्रांनो, आपला नेक्स्ट राऊंड आहे तो आहे रॅपिड फायर राऊंड. मग बघूया आपले अनिकेत भाऊ रॅपिड फायर राऊंडमध्ये कसं करतात. अनिकेत भाऊ तयार आहात? तुमच्याबद्दल पसरलेली सर्वात मोठी अफवा? माझ्याबद्दल पसरलेली सगळ्यात मोठी अफवा म्हणजे सगळ्यांना असं वाटतं की माझ्याकडे पैसे लय आहेत. मला उलटा करून झाडलं तर रुपया पडत नाही. सर्वात जास्त आवडणार कार्टून? शक्यतो मीच कार्टून आणि. अरे वा. जास्त काय आवडेल, 10 मिलियन कॅश की 10 मिलियन फॅन फॉलोअर्स? दोन्ही 50-50% मिळालं तरी बाद झालं. अरे वा. रिअल लाईफमध्ये अन्या कसा आहे, कॉमेडियन, शाय की रोमॅन्टिक? रिअल लाईफमध्ये मी तसं म्हणायला गेलं तर इमोशनल खूप आहे. मी लाईफचा लई विचार करतोय. अरे वा. प्रत्येक गोष्टीचा विचार करतोय. ते म्हणत नाहीत काय म्हणजे एखादा सगळ्यांना हसवणारा आतनं रडत असते, दिसतं तसंच काय तर बारीकमध्ये.
ह्याच्यावर एक पिक्चर देखील आलाय मेरा नाम जोकर. हां. वडापाव की पिझ्झा? वडापाव. वडापाव महाराष्ट्रीयन. आमचं कॅफेमधला पिझ्झा काय आहे? स्ट्रीट फूड की फॅन्सी रेस्टॉरंट? असं गावरान बघा रानात बसवून आपण स्वतः तयार करून असं पार्टीसाठी ते नाही का, छान. तसलीच मजा येते मला तर. आणि नेहमी जी सहसा शिवी देतो ती शिवी कोणती? ती सिच्युएशननुसार, म्हणजे जसा राग येईल म्हणजे चेष्टेत पण शिवी असते, रागात पण असते, कुठली पण असते पण. ओके. हां. चला मग तुमचे थोडे फॉलोअर्स कमी करूया आपण. CSK, MI की RCB? फेवरेट टीम कोणती? MI. कोणामुळे? रोहित शर्मा आणि मुंबई इंडियन्स. मुंबई इंडियन्स. हो. CSK फॅन्स आणि RCB फॅन्स, धोनी कोहली ऐकत आहात ना? नाही, तुम्ही काय तुमची मनं दुखवून घेऊ नका, त्यामुळं शेवटी MIच. ते तर आहे महाराष्ट्रीयन. जास्त बोरिंग काय आहे, स्क्रिप्टिंग, डबिंग की रीलमध्ये ॲक्च्युअलमध्ये ते प्रोसेस सगळे की काहीच नाही? म्हणायला गेलं तर तसं काहीच नाही, पण कधी कधी त्रास होते डबिंगलाच. ते मिसमॅच करायला जरा, म्हणजे त्याला जोडायला ते मागं पुढे डायलॉग झालं की मग जरा अवघड होते, त्यामुळे जरा डबिंगचाच त्रास होतो. तसं मग शूटच्या वेळी असलं तर काही प्रॉब्लेम नाही. ते आपलं रीलचं करायचं असलं तर डायलॉग पार्ट नसेल, ते डायलॉग मागं पुढे, त्यामुळे जरा कधी कधी तर बोरिंग. तसं तर मला या क्षेत्रात आवड आहे, त्यामुळे यात मला कुठल्याच गोष्टीची बोरिंग नाही. अरे वा. मग आपला रॅपिड फायर मधला शेवटचा प्रश्न, एक अशी सवय ज्याशिवाय कार्टून राहू शकत नाही? माझा श्वास. अरे वा, छान. त्याच्याशिवाय कोणच राहू शकत नाही. कोणच राहू शकत नाही. बरं, आता काही सिरियस क्वेश्चन कडे वळूया. अशी बातमी उडत उडत कानावर आली आहे की लवकरच तुमची एक वेब सिरीज येत आहे. मला माहिती आहे त्याबद्दल तुम्हाला जास्त रिव्हील करायचं नाही, पण आपल्या प्रेक्षकांना एक हिंट. हां, म्हणजे रिव्हील म्हणजे मला डायरेक्ट असं भपका, दचका. हां, डचका भपका तसंच आवडते. आणि माहिती आहे म्हणजे माझं आहे म्हटल्यानंतर आवर्जून बघतात, कारण आपली प्युअर व्हेज कॉमेडी असते, त्यामुळे माझे आवर्जून बघतात. आणि जे आजकाल फार रेअर आहे. हो, मी तुमच्यासाठी घेऊन येतोय, जरा का मी घेऊन आलोय, नक्की बघा. थँक्यू. शेवटचा प्रश्न, जर तुम्ही अँकर असता आणि मी गेस्ट असतो तर तुम्ही मला काय प्रश्न विचारला असता? तुम्हाला गर्लफ्रेंड किती? दुसरा जर मी कट करणार आहे. मग अनिकेत भाऊ, आपला शेवटचा प्रश्न, जर तुम्ही अँकर असता आणि मी गेस्ट असतो तर तुम्ही मला काय प्रश्न विचारला असता? तुम्हाला एक विचारलं तर तुम्ही ते डायरेक्ट इग्नोर केलाय, त्यामुळे आता असा विचारतो की तुम्हाला आवड कशात आहे? मला आवड देखील पॉडकास्ट घेण्यात, तुमच्यासारख्या गेस्टशी संपर्क साधण्यात. अरे वा. आणि भरपूर ज्ञान घेण्यात. ज्ञान जेवढं मिळेल तेवढं कमी, समुद्राच्या पाण्यासारखं असतं. एक लाट आली, दुसरी त्यापेक्षा मोठी, दुसरी काय तर अजून शिकून जाईल. पहिल्यानं थोडं कमी शिकवलं तर त्या कमी शिकवण्यात पण एक मोठी शिकवण असते. मला तुमच्या प्लॅटफॉर्मला खूप मजा आली, पाहुणचार एक नंबर. आल्यापासून बघतोय म्हणजे सगळीच आपली टीम जी असेल सगळ्यांनीच पाहुणचार म्हणजे भारी केला. चला मग मित्रांनो, आता आपण पुढच्या राऊंडकडे जाऊया, जे की आहे फूड राऊंड. सी यू देअर. मग मित्रांनो, आपला फूड राऊंड आहे. इथे काही चिठ्ठे आहेत आपल्याकडे, आपण या चिठ्ठे टाकणार आहे आणि त्या चिठ्ठ्यामध्ये जी कोणती डिश येईल त्या अनिकेतला 1 मिनिटाच्या आत संपवायचे. ओके अनिकेत, तयार? येस. चॉईस इज युअर्स. कॅमेरामध्ये दाखवा चिठ्ठी. पिझ्झा 1 मिनिटमध्ये संपवायचा आहे. आता आपला पनीर पिझ्झा अनिकेत भाऊ 1 मिनिटात संपवणार आहेत आणि तुमचं टाइम स्टार्ट होते आता. अरे गरम आहे रे खूप. सॉस टाकू, तुमचं काम सोपं करतो मी. टोमॅटो सॉस उघडतच नाहीत बरंच वेळा. पंधरा सेकंड. फास्ट फास्ट फास्ट. गरम आहे खूप. वेन देर इज विल देर इज अ वे. आफ्टर एव्हरी डिसेंबर देर इज अ मे. हे 10वी मधल्या विद्यार्थ्यांसाठी होतं. 30 सेकंड. 35 सेकंड. फास्ट फास्ट. 40 सेकंड. 50 सेकंड. हे बाजार. आम्ही स्पेसिफिकली गरम केलं त्यासाठी. 1 मिनिट टाइम अप. मग अनिकेत भाऊ हा राऊंड हारलेले आहात. मी देखील जिंकलो नसतो, ट्राय केलं तर मी. मग आता मित्रांनो पुढच्या राऊंडकडे वळूया, फ्युजन मॉकटेल राऊंड. मग आता पुढच्या राऊंडमध्ये आपण फ्युजन मॉकटेल असा राऊंड आहे. मग अनिकेत रँडमली प्रोडक्ट्स गेस करणार,
जी कुठली ड्रिंक बनल मॉकटेलची ती त्यांना प्यायला लागणार आणि ऑब्व्हियसली मी होस्ट आहे म्हणलं थोडीफार मला देखील प्यायला लागणार. म्हणजे दोघं सोबतच प्यायचं आता. हां दोघं सोबत प्यायचं. ह्याला पण timing आहे का? हो टायमिंग असं काय नाही आहे, चिल मध्ये राऊंड आहे. चालेल. ह्यांचे डोळे बांधण्यात यावे. आता सर्वप्रथम तुम्हाला फळ सिलेक्ट करायचे आहेत. ओके हां फिरा. करू का? हां आता 1 2 3 4 5 6 या 6 पैकी एक अंक सिलेक्ट करा कोणताही. कुठं आहेत साखर अंक? तुमच्या डोळ्यासमोरच आहेत. नाही ती चिटिंग झाली. नाही म्हणते. आपण रॅन्डमली कुठलं पण सांगा 1 ते 6 मध्ये. 1 2 3 4 5 6 3. 3 नंबरला सफरचंद आहे. गुड चॉईस. अरे वा, सफरचंदच करा फक्त ज्यूस बस झाली. ते बघू आता काय काय तयार होते. आता नेक्स्ट आहे कोल्ड ड्रिंक्स. काय बोल ना करा का बसा. 1 2 3 4 व 5 पैकी एक आकडा सिलेक्ट करा. 2 नंबर. 2 नंबर काय? रेडबुल. रेडबुल आहे. ऐक कोणतर मरणार आहे ज्यूस पिऊन. आता पुढची ऍक्टिव्हिटी आहे कॅडबरी. 1 2 3 4 1 नंबर. 1 नंबर किटकॅट. आता माझं फेवरेट आहे भाजीपाला व्हेजिटेबल्स. 1 2 3 4 कोणतं? 4 नंबर. 4 नंबर. अजून कुठला आहे? हे 4 नंबर लय भारी तुम्ही सिलेक्ट केलंय. काय? जे आहे आता तुम्हाला फ्लेवर पिल्यावर अंदाज येईल. अजून एक गोष्ट आहे आता मॉकटेल फ्लेवर्स आणि एक स्पेशल फ्लेवर. मग आता 3च ऑप्शन आहेत तुमच्याकडं. 1 2 3. नाही तुम्हाला खाली बघून उत्तर द्यायचे, वर बघून उत्तर द्यायचं नाही. 1 नंबर. 1 नंबर. लय भारी भारी झाले. आता फक्त हे पोटात गेल्यावर कळणार आहे की काय झाले. मग प्रेक्षकांनो भारी झालं. मस्त मस्त. ऍक्च्युली माझ्या कॅफेमध्ये ड्रिंक मी चालू करणार आहे आता. मग आता सर्वात शेवट आपलं गिफ्ट हॅम्पर. आजचे आपले स्पॉन्सर्स आहेत श्रीबंधू मिठाईवाले. अरे वा, मस्त मस्त मस्त. थँक्यू सो मच.